प्राईम टाइम मध्ये सुरुवातीला एक्सप्लेनर. राज्य सरकार किंवा केंद्र सरकार एखादं विधेयक विधिमंडळात किंवा संसदेत मंजूर करतं. हे विधेयक नंतर राज्यपाल राष्ट्रपतींकडे जातं आणि एकदा का राष्ट्रपतींची त्या विधेयकावर सही झाली की त्याचं कायद्यात रूपांतर होतं. हे आपण नागरिक शास्त्रात शिकलोय. मात्र गेल्या काही काळात असे अनेक कायदे होता होता राहिले. त्याचं कारण म्हणजे राज्यपालांची मनमानी आणि अडवणूक. आणि याच मनमानीवरून सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांचे आणि एकंदरीतच सगळ्या व्यवस्थेला सुनावलंय. इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय. आजचं एनडीटीव्ही मराठी एक्सप्लेनर त्याच संदर्भात. बुद्धिबळाच्या खेळात एक राजा असतो, एक वजीर असतो. हत्ती, घोडे, उंट असे सगळे सैनिक असतात आणि बाकीचे असतात इत्यादी. बुद्धिबळात वजीर जास्त चालतो, तो जास्त काम करतो. राजा मात्र जास्त काम करत नाही, तो फक्त देखरेख ठेवतो. मात्र सर्वोच्च मान राजालाच असतो. बुद्धिबळात जशी वजीर आणि राजा अशी रचना आहे, तशीच आपल्या देशात पंतप्रधान आणि राष्ट्रपती किंवा राज्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल अशी असते. मात्र सध्या विविध राज्यांमध्ये होत असलेले राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असे वाद पाहता राज्यपाल हे राजाच्या भूमिकेत राहण्याऐवजी राज्यपालांचं फक्त राजकीय प्यादं झालंय का असा प्रश्न निर्माण झालाय. आणि हाच गंभीर प्रश्न सर्वोच्च न्यायालयालाही पडलाय. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्यपालांच्या मनमानी कारभारावर ताशेरे ओढलेत. सुप्रीम कोर्टानं फक्त राज्यपालच नव्हे तर राष्ट्रपतींनाही त्यांच्या अधिकारांची, कर्तव्यांची आणि विशेषतः मर्यादेचीही आठवण करून दिली. या सगळ्याला निमित्त ठरलं हे तामिळनाडू सरकार विरुद्ध तामिळनाडू राज्यपाल खटल्याचं. तामिळनाडूमध्ये द्रमुक सरकार आणि राज्यपाल RN रवी यांच्यामध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. तामिळनाडू विधानसभेनं मंजूर केलेल्या 22 विधेयकांवर राज्यपालांनी निर्णय न घेता ते प्रलंबित ठेवले. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आणि न्यायमूर्ती JP पारडीवाला आणि न्यायमूर्ती R महादेवन यांच्यासमोर सुनावणी झाली. कुलगुरूंच्या नियुक्तीशी प्रलंबित विधेयकं राज्यपालांनी मंजूर करावी या संदर्भात तामिळनाडू सरकारनं फेरविचार याचिका दाखल केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयानं कुलगुरू नियुक्तीसह तामिळनाडूमधील राज्यपालांकडे प्रलंबित असलेली तब्बल 10 विधेयकं मंजूर करून टाकली. तामिळनाडूमध्ये काही विधेयकं तर 2020 म्हणजेच गेल्या 5 वर्षांपासून राज्यपालांनी रखडवलेली होती. अशी विधेयकं प्रलंबित ठेवणं हे कलम 200च्या विरोधात आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अधिकारांचा वापर करण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असं रोखठोक भाष्य करत सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूच्या राज्यपालांना जोरदार फटकारलं. ज्यावेळी तामिळनाडू सरकारनं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली, त्याचवेळी पंजाबमध्ये राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री भगवतसिंग मान यांच्यामध्येही संघर्ष सुरू होता. तर केरळमध्येही अशीच काही प्रकरणं समोर आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेऊन यावरचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे 3 महत्वाचे अर्थ आहेत. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं देशातल्या सगळ्याच राज्यांच्या राज्यपालांना त्यांना निर्णय घेण्यासाठी दिलेल्या मुदतीची आठवण करून दिली. दुसरा अर्थ म्हणजे तुम्ही निर्णय घेणार नसाल तर आम्ही निर्णय घेऊ, फैसला करून टाकू असा इशाराही सुप्रीम कोर्टानं दिलाय. आणि तिसरं म्हणजे या निमित्तानं सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांबरोबरच राष्ट्रपतींनाही त्यांच्या कर्तव्यांची आठवण करून दिली आहे. नागरिक शास्त्रामध्ये आपण राष्ट्रपती, राज्यपाल यांचे अधिकार, कर्तव्य शिकलेलो आहोत. मात्र आपल्या राज्यात, देशात पास होणाऱ्या विविध विधेयकांचं कायद्यात रूपांतर झाल्यावर आपल्या सगळ्यांच्या जगण्यावर त्याचा परिणाम होत असतो. आणि म्हणूनच हे सगळं समजून घेणं गरजेचं आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपतींना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून देताना सर्वोच्च काय म्हणालं ते सोप्या भाषेत समजावून घेऊया. कुठलंही विधेयक राज्यपाल कायमस्वरूपी प्रलंबित ठेवू शकत नाही. राज्यपालांकडे मंजुरीसाठी आलेल्या विधेयकावर राज्यपालांना निर्णय घ्यावाच लागेल. राज्यपालांनी विधेयक मंजूर करायला वेळ लावला तर सरकारचा कारभार मंदावतो. अनुच्छेद 200 नुसार राज्यपाल कुठलंही विधेयक अनिश्चित काळासाठी विचाराधीन म्हणजेच त्यांच्याकडे प्रलंबित ठेवू शकत नाही. राज्यपालांनी सरकारच्या सल्ल्यानुसार काम करणं अपेक्षित आहे असं संविधानात लिहिलंय. त्याचप्रमाणे राज्यपालांनी वागणं अपेक्षित आहे. राज्यपाल किंवा राष्ट्रपतींनी ठराविक मुदतीमध्ये निर्णय घेतला नाही तर त्यांच्या निष्क्रियतेची न्यायालय गंभीर दखल घेईल
राष्ट्रपतींनी एखाद्या विधेयकावर 3 महिन्यांत निर्णय घेणं गरजेचं आहे. एखादं विधेयक मंजूर केलं नाही तर त्याची योग्य कारणं राज्य सरकारला कळवणंही अपेक्षित आहे. राज्यपाल किंवा राष्ट्रपती विशिष्ट मुदतीत निर्णय घेत नसतील तर सर्वोच्च न्यायालयामध्ये राज्य किंवा केंद्र सरकार याचिका दाखल करू शकतात. एखादं विधेयक अत्यंत संवेदनशील असेल तर अनुच्छेद 143 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाशीही सल्लामसलत करू शकतात. एखादं विधेयक राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवायचं असेल तर त्याआधी राज्यपाल आणि राष्ट्रपतींशी सरकारनं चर्चा करावी असा सल्लाही सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. मात्र सर्वोच्च न्यायालयाला एवढ्या तीव्रतेनं राज्यपालांना सुनावण्याची वेळ का आली तर त्याचं कारण म्हणजे तामिळनाडूच नव्हे तर पंजाब, केरळ, छत्तीसगड, हरियाणा, बंगाल, तेलंगणा या राज्यांमध्येही असेच सरकार विरुद्ध राज्यपाल वाद धुमसत होते आणि त्यापैकी बरेच वाद कोर्टातही गेले होते. या सगळ्या राज्यांची नावं घेतल्यावर अर्थातच महाराष्ट्रातलाही एक किस्सा आपल्याला आठवतो. तो म्हणजे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या काळातला. राज्यात जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि मवियाचं सरकार होतं त्यावेळी भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मविया सरकारनं राज्यपालांकडे विधान परिषदेच्या 12 नियुक्त आमदारांची यादी मंजुरीसाठी पाठवली होती. राजू शेट्टी, एकनाथ खडसे, उर्मिला मातोंडकर यांच्यासह 12 जणांच्या नावाची ती यादी होती. 6 नोव्हेंबर 2020 या दिवशी ही यादी कोश्यारींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आली. मात्र तत्कालीन राज्यपाल कोश्यारींनी यामध्ये निकषांची पूर्तता होत नसल्याचं सांगत यादी फेटाळून लावली. पुन्हा दुरुस्ती करून राज्यपालांकडे ही यादी सादर करण्यात आली. मात्र भगतसिंह कोश्यारींनी या यादीवर कुठलाही निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळानं शिफारस केलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी राज्यपालांनी अडवून ठेवणं असं मागच्या 50 वर्षांत कधी झालं नव्हतं अशा शब्दांत शरद पवारांनी त्यावेळी टीका केली होती. तर विधान परिषदेच्या 12 सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी महाराष्ट्राला गोड भेट द्यावी अशा खोचक शुभेच्छा संजय राऊतांनी कोश्यारींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त दिल्या होत्या. मात्र त्यानंतर शिवसेनेत फूट पडली, मवियाचं सरकार पडलं, शिंदे सरकार सत्तेवर आलं आणि पुढच्या काळात कोश्यारींचा राजीनामाही झाला आणि अर्थातच कोश्यारींनी रखडवलेली ती यादी कायमची डब्यात केली. अशी रखडवणूक कुठल्याच राज्यपालांनी भविष्यात करू नये यासाठी आता सर्वोच्च न्यायालयानं सगळ्याच राज्यपालांच्या मनमानीला चाप लावलाय. संविधानानं विधेयकांना मंजुरी देण्याची अंतिम ताकद राज्यपालांना दिली आहे. तसंच काही निर्णय हे राज्यपालांनी विवेक बुद्धीला स्मरून घ्यावे असंही सांगितलंय. मात्र तो विवेकच राहावा, त्याची मनमानी होऊ नये याची काळजी सगळ्याच राज्यांचे राज्यपाल पुढच्या काळात घेतील अशी अपेक्षा आहे. शेवटी सरकार आणि राज्यपाल यांनी एकत्र येऊन लोकशाही मजबूत करणं अपेक्षित आहे. ब्रिटिश इतिहासकार आणि लेखक जॉन ॲक्शनचं एक वाक्य प्रसिद्ध आहे, पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. अर्थात सत्ता ही तुम्हाला भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता म्हणजेच कुणाचंच नियंत्रण नसलेली सत्ता तुम्हाला पूर्णपणे भ्रष्ट करते. सर्वोच्च न्यायालय नावाच्या सोनारानं हेच सांगून कान टोचले.